पोहायला जायचं पोहायला. मावशीच्या गावाला चाललोय. पोहायचा मी प्लॅन केलाय, पण माझा जी सातारचा मावस भाऊ आहे तो जरा किचकिच करू शकतो, किंवा घरचे मेंबर जास्त असतील तर त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला लागू शकतो. तर आता बघू कसं काय होते. आणि जायच्या आधी या सुंदरीला धुतलं पाहिजे. असल्या गरमीत अजिबात गाडी धुवू नका. घरच्यांना गाडी लागणार होती, ते घेऊन येणार होते म्हणून मी धुतली. आता कपडे चेंज करतो, भावाचं आवरले का नाही बघतो आणि निघतो. गडबडीत निघालो, व्हिडिओ करायचा राहिला. आत्ता पोचलूया. एकदम असं भट्टीत आल्यासारखं वाटतंय. दुपारचा प्रवास केलाच नाही पाहिजे, लय गरमी आहे. पाहुणचार झाल्यानंतर ना मावशीला म्हणलं दे जरा काम करतो, मग टोमॅटो चिरत बसलो. आणि आमच्या आई साहेबांनी सांगितलं होतं की मावशीला जरा मदत करू लागा. त्याच्यावर आमची मावशी काय म्हणते बघा. मी केलंय म्हणून सांग बरं का मावशी. व्हिडिओ नाही म्हणायचा. मस्त असा चुलीवरचा बेत केलेला आहे. बेत म्हणजे अरे इथं पाणी वाटतं. जत्रा आहे हे बघा. आता आणि झाले, अजून मसाला टाकायचा आहे. जरा टोमॅटोही कापून दिले आणि आता आलोय रानात. आता शेडचं काम चालू होतं, म्हणजे चालू काम शेडचं. हा माझा मावस भाऊ, हा सगळ्यात मोठा आहे आमच्यात. शुंभया हात कर इकडं, तू बघ तू. आणि ही आमचं कार्ट, छोटे बंधू राजू. संग्राम कशाला एवढं गळायला फास लागोस तर ओढाताण करतोय. जा तिकडे बस जा. आता असते पण मी नाही ना. किती दिवस असते अजून? एवढं कसल्या का यात्रा, सगळी यात्रा असते का? एक अलीकडली 2 पाटले आणि बाबर 2-3 दिवस आहेत ना अजून. आज पण लावून देणं झालंय गाई जर्शी. ये पाणी बघूया विहिरीला. माझं पण प्लॅनिंग आहे, तेच प्लॅनिंग आहे पवायला जायचं. पण आता सातारचा बाहेर असतो लय वेळ होणार आहे रे, मग नंतर ना पवायला चान्स नाही. एकदा रात्र झाली की उद्या सकाळी मग लवकर गेलं पाहिजे. उद्या सकाळी तो नसणार आणि सकाळी गडबड असणार, काय जायचं होणार नाही. घरच्या आली घरच्यांसोबत थांबायला लागणार. मुंबई म्हणला पाणी घ्यायचं तर पाक खाली गेली. पवायला जायचं म्हणलं तिकडे ती सरपंचांची तिकडं कुठलं तरी विहीर आहे रे, तिकडं जायला लागते. काय पाणी पाक खाली गेले. बरीच खोल आहे. पावसाळ्यात पाणी पाक बाहेर असं ओसांडून वाहत होतं. हिरलांगचं पाणी वाटतं. हा हिरलांगचं पाणी सगळं अंगचं पण आहे आणि ती होलं पण पाडली होती ना मध्ये. आमचं पाणी हिरलं बरं. आधी बहुतेक हितनं बाहेर त्या इथनं कटड्याच्या हितनं वर बाहेर वाहत होतं का फक्त खालनं वाहत होतं ते मला माहिती. खालनं वाहत होतं जेव्हा हे कटडं नव्हतं ना काय, तेव्हा तिथनं खाली ते पूर्ण भरून बाहेर यायचं पाणी. जायचं कसं काहीच नाही जायचं. त्याला सगळ्या धरून ती पकडून जायला लागते. जर पाणी जास्त असलं ना मग जायला येते आत. किती आता 3-4 वाजले तरी पण चटके बसतात उन्हाचे. कसं झाले लय गरम होते. लहू ही जनता बघा. काय रे भांड्या हो, अय भांड्या जेवला का? अजून इथं एक आहे बारक. तोंड बंद असते तेव्हा कॅमेरा चालू मारते. आता ह्यांना हल्ल्या एक पण म्हणू शकत नाही.
ही तरी इंग्लिश आहे इंग्लिश आहे. तिला आता एक्सक्यूज मी इंग्लिश मध्ये बोलायला लागते जर्शी. एक्सक्यूज मी तिकडे या. आमचा संग्राम घसा तुटोस तर गुरुगारात होता. मी म्हणलं काय आहे बघावं, तर इकडे बघा. काय आहे तुमचं आमच्यात? हा हो तिकडे चला चला चला. काय पण म्हणा, माणसांपेक्षा प्राणीच मस्त आहेत. मी त्याला असं गोंजरलं, जरा स्वच्छ केलं तर तो पण मला गोंजरतोय, मला चाटतोय, मला स्वच्छ करतोय. कसं काय का तुम्ही इकडं? हा टाइम टू टाइम इथेच तिथं शान काढतेस का काही? काकानी शेण काढायचं ड्युटी दिल्या तिला. तो कोण आहे राणी तू मागला? कोण आहे तो? कोण आहे सांग की. कोण आहे तर? कोण आहे? तो भाव आहे. मोठा आहे का तुझ्यापेक्षा बारका आहे? मोठा आहे. मग काय म्हणते त्याला दादा? भांडणं झालं कोण कोणाला चोपते जास्त? तू त्याला का तू तुला? तू चुपते. हा माझ्या 2 नंबरच्या मावस भावाचा मुलगा. आंबा कुठं आहे? माग आपण कोणीकडे चाललोय मग आता? थांब गाडी आला थांब. कुठं निघालाय रे तिकडं? का जायला? कोचला फोन कर बरं का. ओळखलंच नाहीच वीर. आता सातारचा मावस भाव आलाय. आता थोड्या वेळात आम्ही वर जाऊन जेवण करू. गच्चीवर जेवायचा प्लॅन आहे. जर समजा अंधार पडला तर ते व्यवस्थित दाखवता येणार नाही, तरी पण प्रयत्न करतो. तर काल आमचा पवायचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला म्हणून आम्ही आत्ता निघालोय. प्लॅन सक्सेसफुल झालाय. सगळी मस्त अशी एन्जॉय करायला लागलेत. मी पण जरा आता एन्जॉय करतो आणि आजच्या व्लॉगला आपण इथंच पूर्ण विराम लावूया. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.